हॅलो हाय नमस्कार. काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला जो सिंपल ब्लाऊज असतो त्याला सिंपल गोल गळा कशा पद्धतीने आकार द्यायचा आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या पद्धतीने मी मेजरमेंट घेतलेलं आहे. वरच्या साईडने 2.5 इंच घेतलेलं आहे आणि उभं जे आहे म्हणजे जी गळ्याची उंची आहे ती 10 इंच घेतलेली आहे. खालून 3 इंच घेतलेला आहे आणि एक बॉक्स आखून घेतलेला आहे. तर खालून या पद्धतीने 3 इंच घेतलेला आहे आणि हा असा रेष ओढून बॉक्स तयार केलेला आहे. आता या बॉक्समध्ये आपल्याला गोल गळा द्यायचा आहे सिंपल. तर थोडंसं खाल्ल्या साईडने आपल्याला गोलाकार आकार द्यायचा आहे. अर्धा इंच वरती घेऊ या पद्धतीने. तर हा आता आपला गोल गळ्याचा आकार देऊन झालेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता त्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित पकडायचं आहे. खाली आपण मेन कापड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित पकडून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आता हे कट करून घेतले आहे मी आणि आता आपल्याला हे जॉईन करायचं आहे. तर जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे, जे आपलं मेन कापड आहे ते आपल्याला सवासे ठेवायचं आहे आणि त्याच्यावर अस्तर आहे ते उलटं ठेवायचं आहे या पद्धतीने. आणि व्यवस्थित आपल्याला धरून आपण अगोदर खालच्या साईडने जी पाठी कडल्या साईडने एका इंचचं अंतर ठेवून या पद्धतीने सरळ टीप मारून घेणार आहोत. या पद्धतीने ज्या माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या लक्षात येत नाही, त्यासाठी हा व्हिडिओ खूप यूजफुल आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर या पद्धतीने आता मी खालच्या साईडने 1 इंच अंतर घेऊन एक सरळ टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्यालाही टीप मारून घ्यायची आहे अस्तर आणि कापडाची. गळ्याला जी आहे ती आपल्याला अर्धा इंच मेजरमेंट किंवा पाव इंच तेवढं ठेवून म्हणजे अर्ध्याच्या निम्म तेवढं हे करून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे गोल अशी पूर्ण याला गळ्याला. तर या पद्धतीने आता ही कापड व्यवस्थित पकडायचं आहे. कुठेही साईडला निघलं नाही पाहिजे किंवा वर खाली वगैरे झालं नाही पाहिजे त्यासाठी. तर या पद्धतीने आता कट करून घ्यायचं आहे. टीप मारल्यानंतर व्यवस्थित कापड करून घ्यायचं आहे हाताने आणि याला एक छोटे छोटेसे कट लावून घ्यायचे आहेत गळ्याला, जेणेकरून पलटल्यानंतर आपला गोल गळा आहे तो व्यवस्थित शेप जो आहे तो व्यवस्थित येतो त्यासाठी. तर या पद्धतीने सगळीकडे आपण छोटे छोटे कट लावून घेणार आहोत कैचीने. या पद्धतीने आता मी ह्याला पूर्ण याला कट लावून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला उलट करायचं आहे. तर या पद्धतीने जे पाठीची शिलाई आणि गळ्याची शिलाई आहे त्याच्या जे मध्ये जे अंतर राहिलेलं आहे त्याच्यातून आपल्याला हात घालून म्हणजे पलीकडल्या साईडचे कापड आहे ते या पद्धतीने फोल्ड करून आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि ते बाहेर खेचून घ्यायचं आहे या पद्धतीने. याने काय होतं तर आपली जी पाठीची जी टीप मारलेली होती ती आतमध्ये जाते आणि गळ्याचीही टीप मारलेली आतमध्ये जाते, यामुळे आपला जो शिलाई करण्याचा वेळ आहे तो खूप वाचतो. तर या पद्धतीने आता मी याला नखाने प्रेस करणार आहे आणि शिलाई लावून घेणार आहे. तर याच्यावरती एक दाब टीप मारून घ्यायची आहे. एकदम कडेने मारली तरीही चालते, कडेनेच मारायची आहे. या पद्धतीने व्यवस्थित जे आपले ज्या आतमध्ये कापड गेलेले असेल तर ते बाहेर काढून एकदम व्यवस्थित असे आपल्याला पूर्ण याला टीप मारून घ्यायची आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर मला कमेंट करून
नक्की सांगा. मी असेच अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तुम्हाला कशाची रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही मला कमेंट करून नक्की कळवा. तर या पद्धतीने मी पूर्ण ह्याला टीप मारून घेतलेली आहे. आता पूर्ण याला टीप झालेली आहे. आता आपल्याला गळ्याला टीप मारायची आहे. तशीच गळ्यालाही आपल्याला आता वरून दाबटीप द्यायची आहे. तर या पद्धतीने एकदम व्यवस्थित अशी आपल्याला आता गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची. कापड आपलं व्यवस्थित पकडायचं आहे आणि टीप द्यायची आहे. या पद्धतीने मिश्रण कमी जास्त करत हाताने व्यवस्थित कापड पकडून एकदम व्यवस्थित अशी आपल्याला ही टीप द्यायची आहे. तर या पद्धतीने आपल्या हे जो गळ्याचा पाठीमागचा जो भाग आहे त्याला पूर्ण शिवून झालेला आहे. थोडंसं तर या पद्धतीने आपला हा गळा रेडी झालेला आहे. एकदम व्यवस्थित आणि खूप कमी वेळेत या अशा पद्धतीने आपला जो पाठीचा भाग आहे तो रेडी झालेला आहे.